नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले ज्ञान कस्तुरी मॅथ्स क्लासेसमध्ये खूप खूप स्वागत आहे। आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे 12वीचा रिझल्ट। तर तुम्हाला समोर दिसतं HSC 2026 रिझल्ट डेट अनाउन्समेंट झालेली आहे, ती म्हणजे 2 मे 2026 या दिवशी दुपारी 1 वाजता तुमचा रिझल्ट हा पब्लिश केला जाणार आहे। म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला जी आतुरता होती 12वीचा रिझल्ट कधी लागेल, 10वीचा रिझल्ट कधी लागेल, या कारण 10वीचा जो रिझल्ट आहे तो अगदी 12वीच्या रिझल्टवर डिपेंड आहे। 10वीचा रिझल्ट कधी लागतोय तर 12वीचा रिझल्ट झाल्याच्या नंतर अगदीच 10 दिवसाच्या नंतर एक 10 दिवसाच्या पुढे पाठीमागे लागणार असतो। त्यामुळं 10वी आणि 12वी दोन्ही रिझल्ट जे आहेत त्याचा सगळा जो काही पेपर तपासण्याची प्रोसेस वगैरे आहे किंवा ते रिझल्ट सगळे ऑनलाईन करणं वगैरे आहे, ही सगळी प्रोसेस जी आहे ती बोर्डाकडून तयार झालेली आहे। ही पाठीमागे काही दिवसांपासूनच सांगण्यात येत होतं, परंतु अखेर आज दिनांक 30 एप्रिल रोजी असं बोर्डाने सर्क्युलर जाहीर करण्यात आलेलं आहे। ते म्हणजे कसं आहे, फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परीक्षेचा जो निकाल आहे, 2026 मध्ये जी काही घेण्यात आलेली परीक्षा आहे त्यासाठीचा जो निकाल आहे तो 2 मे 2026 रोजी 1 वाजता प्रत्येक विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे। मग तो रिझल्ट नेमका कशा पद्धतीने पाहायचा वगैरे याबाबत आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत। तो म्हणजे असा आहे की त्याचे जे काही लिंक्स असणार आहेत, 4-5 वेगवेगळ्या लिंकच्या माध्यमातून आपल्याला स्वतःचा इंडिव्हिज्युअल आपल्याला रिझल्ट बघता येणार आहे। त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे तुमचं हॉल तिकीट सोबत असणं गरजेचं आहे, तुमचा रोल नंबर, सीट नंबर आणि त्याच्या सोबतच तुमचं मदर नेम, आईचं नाव, त्याच्यावरची स्पेलिंग हे बरोबर पद्धतीने तुम्ही टाकलात की तुमचा रिझल्ट आम्ही जे काही डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहोत त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एक्झॅक्ट दुपारी 1 वाजता तुमचा रिझल्ट हा ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता। आणि बऱ्याच मुलांचे प्रश्न पण असे होते की 10वीचा रिझल्ट कधी लागेल, म्हणजे आता 2 तारखेला म्हणजेच परवाच्या दिवशी रिझल्ट आहे 12वीचा, म्हणजेच आता आपल्याला विचार करण्याची गरज नाही की अगदीच 10 दिवसामध्ये म्हणजेच 10 तारखेपासून ते जवळपास आपल्याला माहिती आहे 15 तारखेच्या अगोदर पर्यंत 10वीचा पण रिझल्ट लागणार आहे। त्यामुळे आता आपली आतुरता ही जी होती इतके दिवसाची ती कुठेतरी संपणार आहे। त्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीची लिंक ओपन होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 लिंक दिसतात, एक HSC रिझल्ट म्हणून असणार आहे आणि दुसरा म्हणजे SSC रिझल्ट म्हणून असणार आहे। 12वीचा निकाल बघण्यासाठी आपल्याला HSC रिझल्ट वर क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे एक टॅब ओपन होणार आहे आणि या टॅब वर तुमचा रोल नंबर आणि तुमचं काही मदर नेम असणार आहे ते टाकून तुम्हाला काय करता येईल तर रिझल्ट बघता येईल आणि तुमचा रिझल्ट हा बघू शकतात तुम्ही। या पद्धतीचा भाग आपल्याला सांगण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे। आणि दुसरा भाग म्हणजे असा आहे की ज्यांना लिंक म्हणजे काही डाऊट असणार आहे त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकतात, किंवा तुम्हाला जे काही लिंक्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत त्या लिंकच्या माध्यमातून डिस्क्रिप्टिव्ह मध्ये दिलेल्या जे काही लिंक्स आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा रिझल्ट चेक करूयात। ठीक आहे, या ठिकाणी थांबूयात।